कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं? मी बोलवला तिला, ती येते। दादा होते तिथे? हो। तू वेडी आहेस का? अगं पण काय काय झालं काय? आता त्यांना शंका आली असणार बघ। तर तुझे बाबा तिथे होते, त्याला मी काय करू? ओके ओके ठीक आहे, तू जरा शांत हो ना। तू कशाला टेन्शन घेतेस? तू चिल कर, काही होणार नाही। काय गो, एवढं घाईत कशात बोलवलंस? काय झालं? हिला तुझ्याशी बोलायचंय। आई, आता पुढे काय करायचं? बॅडमिंटनच्या त्या कॅम्प विषयी उद्या सरांना सांगायचा निर्णय। उद्या? अगं असं काय करतेस? एवढे दिवस मी प्रियंका, तोच तर प्रश्न आहे, म्हणून तुला बोलवलंय। निशी अगं तुला सगळं माहित आहे ना गो। मग आई, मला खरंच काही कळत नाही। निशी तू शांत हो बा। ऐक माझा, आपण काहीतरी मार्ग काढू। हा, थोडं धीर धर। आई, किती धीर धरू मी अजून? आई, आता धीर सुटत चाललाय माझा। आई, किती पण प्रयत्न केला ना तरी बॅडमिंटन विषयीची ओढ माझ्या मनात नाही जात आहे। बॅडमिंटन म्हणजे माझी ओळख आहे, माझं आयुष्य आहे ते। मला माहिती आहे की हे असं वाटणं बरोबर नाहीये, पण मला वाटतंय मी काय करू? पण मी खेळणार आहे आई। कितीही काही झालं ना तरी मी खेळणार आहे। मला किती पण संकटांना सामोरं जावं लागलं तरी मी खेळणार आहे। आई, तुम्ही दोघे माझ्या सोबत असलात तर मला हुरूपच येईल, पण जर तुम्ही दोघं माझ्या सोबत नसलात तरी मी खेळणार आहे। मला खेळायचं आहे, मला खेळायचं आहे, मला खेळायचं आहे। आई, कोणतरी रडतंय। काय रे डुग्गू? अगं खरंच कोणतरी रडतंय। तुझा खेळ ना। अगं ऐक ना, खरंच कोणतरी रडतंय। अहो बघा ना जरा। हा बाबा, बघा कोणतरी रडतंय। हॅलो मी मायलेक बघा काय ते, मी झोपतय। आई बघ ना, खरंच कोणतरी रडतंय। काय बघू? बघ, लांब जा, लांब जा। काय नाहीये। अगं लांब जा, तू लांब जा। हा, दोरी सरळ कर ना, लांब जा अजून। काय डुग्गू, काय चाललंय तुझं? आता ऐक ऐक। निशी, आता हिला काय झालं रडायला? निशी बघ माझ्याकडे, रडू नकोस। ऐक माझं, मला कळतं तुझ्या मनात काय चाललं आता। मी करते काहीतरी, मी करते। पण तू तिच्या बाबांना कसं समजवणार आहेस? काहीतरी मार्ग निघेल, पण निशी जोवर काय मार्ग निघत नाही ना तोपर्यंत तुझ्या सरांका हो किंवा नाही कायच सांगू नकोस, कळता? ऐका ना, अहो इकडे तर या। अहो 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 ऐक, उठा ना लवकर उठा। ऐका ना, आता मी त्या डुग्गूच्या खेळण्यात ना पलीकडचा आवाज ऐकला, काहीतरी गडबड आहे। अहो काही गडबड नाही हा, तू झोप आणि मका पण झोपू दे, मका सकाळी शेतात जायचा। अहो ऐका तर ना, झोपत गपराव।
निशी ऐक ना, तू कोच सरांना सांगणारच ना आज? पण आई म्हणाली ना, जोवर काही मार्ग सापडत नाही तोवर काहीही सांगू नको. मग आता? तर मग काय? निशी, हा दादा. बाळा ऐक ना, तुला कुठे जायचंय? म्हणजे तुला बाहेर जायचं ना कुठेतरी? किती दिवसांसाठी जाणार आहेस? आणि काय व्यवस्था राहायची वगैरे? अगं बाळा काय झालं? मी काहीतरी विचारतोय. कुठे जायचंय? घाबरतस काय? मी सांगितलंय अंका, तुका शैक्षणिक सहलीक जाऊचा आता. हा स्टडी टूर. ग मग सांगायचं नाही का मला? एवढी घाबरतेस, एवढे नाही बोलू शकलीस? घाबरला था. निशी तू पण कमाल करतेस. कशाला घाबरायचं? आणि बाळा एक गोष्ट लक्षात ठेव, आपण काही चुकीचं केलेलं नसेल तर कधी कोणालाही घाबरायचं नाही. मी कायम तुझ्या सोबत असणार आहे. हा, आणि शिक्षणासाठी माझा कधी विरोध नव्हता आणि नाहीये. तुला हवं तेवढं तू शिक. आणि तुला सहलीला जायचंय ना? शैक्षणिक सहल. जा, माझी परवानगी. उमा गाडी काढते, या. काय गो? हा उमा काय? आई आत्ताच गेली दादांबरोबर बाहेर. तुला आनंदात दिसतस. हा काय झाला काय? छे कुठे काय, काहीच झालं नाहीये. बघ माझा अभ्यास राहिलाय. मी येते. हा अगो मी माझा ऑनलाईन क्लास आहे. बाय बाय. अगो मी काय विचारते ते तर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.